23 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 721 पासून पुढे. अधर्म धर्ममितीया मन्यते तमसावृता सर्वार्थांनी परिताश्य बुद्धी सापार्थ तामसो. आणि राजाची या वाटा जाये ते चोरांशी आडव होये. का राक्षसा दिवो पाहे राती होनी नाना निधान चिनिदैवा होय कोळसयाचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही झाले. तैसे धर्म जात तितुके जिये बुद्धीसी पातके साचते लटके ऐसेची बुजे. ते आगवेची अर्थ करून घाली अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषची मानी. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठून केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी. ते कोणातेही नपुसुता तामसे जाणावी पंडुसूता. रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिनी तूज विशद सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा. आता याची बुद्धिवृत्ती निष्कंटिली कर्मजाती खांदू मांडीजे धृती त्रिविध जाया. तिये धृतीचेही विभाग तिनी यथालिंग सांगिजती चांग अवधान देई. धृत्याया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारण्या धृती सापार्था सात्विकी. तरी उदेलिया दिन करू चोरांसी थोक अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंटवी जेवी. नाना पवनाचा साधू वाजिनलिया नेटू वांगेसी बोभाटू सांगडीती मेघ. का अगस्त्यचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती. हे असो पावे उचलिला मदमुख न ठेविता खाला गरजोनी पुढा आला सिंहू जरी. तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी. इंद्रिया विषयाच्या गाठी अपेसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही. अधोधर्य कुढे काढी प्राण नवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागिले कडे ओगीची वैसे. ऐसी धैर्य राजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती. मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुली मडी कोण निजती निर्वडी योगाचिये. परी परमात्मया चक्रवर्ती उगा नीती जवहाती तवलांचून घेता धृती धरिजती जिया. तेगा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलकांक्षी धृती सापार्थ राजसी. आणि होनी या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पाये. तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारवावरी जेने धैर्य बळे करी क्रिया व निज. जे कर्म भांडवला सुये तयाची चौगोनी येती पाये एवढे सायास साहे जया धृती. तेगा धृती राजस पार्था येत परियस आता ऐक तामस तिसरे जे का. यापुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, राजा ज्या मार्गाने जातो ती चोराला जशी आडवाट असते अथवा रात्र झाली म्हणजे राक्षसांना जसे उजाडते अथवा द्रव्याचा ठेवा असला तरी हतभागी पुरुषाला ते जसे कोळसे दिसतात म्हणजे जवळ असलेले द्रव्य त्याला नसल्यासारखेच असते तसे जेवढे शास्त्रीय आचरण ते ज्या बुद्धीला पापाचरण वाटते व जे सत्य तेच जिला खोटे दिसते. जी बुद्धी सर्व हिताह व गोष्टी अनर्थकारक समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते. किंबहुना जितके सर्व श्रुतींनी अंगीकारून करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी उलट जाणते. अर्जुना, ती बुद्धी तामसी आहे असे ठरवण्यास कोणाला विचारण्याचे कारण नाही. आणि ज्या बुद्धीला धर्म व अर्थ यांचे पक्के अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे. हे आत्मबोध रूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा,
अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट करून सांगितले. आता याच 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममात्रांचा सर्व कर्मांचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचे 3 प्रकार त्याच्या योग्य लक्षणांसह सांगण्यात येतील. तू लक्ष दे. तर सूर्योदय झाल्यावर जसा अंधार व त्याच्या मदतीने होणाऱ्या चोऱ्या थांबतात किंवा राजाच्या आज्ञेने निंद्य कर्म म्हणजेच अव्यवहार थांबतात, अथवा वारा वेगाने वाहू लागला असता मेघ जसे आपल्या गर्जनेचे नाहीसे होतात, किंवा अगस्त्य ऋषी दिसताच समुद्र जसा मौन धारण करतो, किंवा चंद्रोदयाबरोबर सूर्यविकासी कमले जशी मिटतात, हे असू दे. सिंह गर्जना करून पुढे येतात. चालताना वर उचललेले पाऊल मदोन्मत्त हत्तीलाही खाली टेकण्याचे सामर्थ्य राहत नाही. तसा सात्विक धैर्याचा अंतःकरणात उदय झाला असता मन, प्राण व इंद्रिय व्यापार जागच्या जागी थांबतात. अर्जुना, इंद्रिय व विषय यांचा संबंध आपोआप सुटतो व मग ती 10 इंद्रिय आपली जननी जे मन त्याच्या पोटात प्रवेश करतात. जे धैर्य, पंचप्राण व नाग, कूर्म, कोकल व देवदत्त हे 4 उपप्राण यातील भेद मोडून त्यास एकवटून सुषुप्ना नाडीच्या कोठडीत अडकविते. मन हे आपल्या संकल्प विकल्पादी व्यापारांचे वस्त्र फेडून टाकून बुद्धीच्या मागील बाजूस उगीच बसते. याप्रमाणे जो सात्विक धैर्यरूप राजा मन, प्राण व इंद्रिय यांच्या व्यापाराची भाषा खुंटवितो, मग अशा निर्व्यापार अथवा सड्या इंद्रियांना जे धैर्य ध्यानाच्या कोठडीत कोंडून टाकते. परंतु सार्वभौम जो परमात्मा त्याच्या स्वाधीन त्यास करीपर्यंत जे सात्विक धैर्य किंचितही त्यास न बदता सोडित नाही. लक्ष्मीपती भगवान अर्जुनाला म्हणतात, अशी जी धृती म्हणजे धैर्य ती सात्विक होय. आणि शरीरधारी हा जीव धर्म, अर्थ, काम या 3 उपाय करून स्वर्ग व संसार या दोन्ही ठिकाणी आनंदाने नाचतो. तो मनोरथ रूपी समुद्रात धर्म, अर्थ व काम रूपी जहाजावर बसून या राजस धैर्याच्या बळाने कर्माचा व्यापार करतो. त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची चौपट होईल असे मानून त्या धैर्यबळाने ते साहस करतो. पार्था, ती राजस धृती होय असे जाण. आता 3री तामस धृती तिचे श्रवण कर. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.